डॉक्टर्स, वेलकम टू आयुष 2023। आजच्या या संस्कृतच्या लेक्चरमध्ये आपण शब्दरूप, त्यानंतर सूप प्रत्यय, नंतर शब्दरूपाचं ॲप्लिकेशन, त्यानंतर आपल्या कालच्या लेक्चरमधलं जे माहेश्वरी सूत्राचं ॲप्लिकेशन बेस बाकी ते हे सर्व काही आज आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत। म्हणजेच काय तर शब्दरूप स्टार्ट करताना हे बघा, सगळ्यात पहिले झालं शब्दरूप। शब्दरूप आपल्याला युनिव्हर्सिटीला 10 मार्क्सला आहे, म्हणजे हे आपल्या हाताचे 10 मार्क्स आपल्याला बिलकुल जाऊ द्यायचे नाहीत। तर इतके सारे शब्द आपल्याला आपल्या डोळ्यासमोर, हे आपले सिलेबसचे पेज नंबर 7 आणि पेज नंबर 8 सिलेबसचा, यावर हे शब्दरूपाचं दिलेलं आहे। तर हे बघत असताना पुल्लिंगामध्ये आकारांत, इकारांत, उकारांत, ऋकारांत, ओकारांत, नकारांत, सकारांत, तकारांत, दकारांत, जकारांत, शकारांत, तसेच स्त्रीलिंगामध्ये देखील आहे आणि नपुंसकलिंगामध्ये देखील आहे। तर यामध्ये काय आहे, अकारांतमध्ये 4 ते 5 शब्द दिलेत, इकारांतमध्ये 4 ते 5 दिले आणि पुढे आदि शब्द आहे, आदि म्हणजे इत्यादी, तिथेच देखील ते थांबलेले नाही। तर मग यामध्ये काय करायचं, आपल्याला अकारांताचा एक शब्द पाठ करायचा आणि त्या शब्दानुसार अकारांताचे बाकीचे शब्द चालवायचे, इकारांताचा देखील एक शब्द पाठ करायचा आणि त्यानुसार बाकीचे इकारांताचे शब्द चालवायचे। म्हणजे काय की शब्द एकच पाठ करायचा आणि त्याच्यानुसार बाकी चालवायचे, म्हणजे ती काय तसा सेन्स आपल्याला क्रिएट करावा लागणार आहे। प्रत्येक शब्द पाठ करायला आपल्याकडे इतका वेळ नाही। तर मग चला पुढे जाऊयात। तर सगळ्यात पहिले आपण देव शब्द बघूयात। देव शब्द पाठ करताना आपल्याला शब्दाच्या विभक्तीचा आणि वचनाचा अर्थ माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे। तर आपल्या विभक्ती किती असतात? 8। त्यामध्ये प्रथमा विभक्ती, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन। ओके, तर त्यामध्ये बघितल्यानंतर प्रथमा विभक्तीचा प्रत्यय ओने, द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आहे ओलाना, तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे नेनीद्वारे, चतुर्थीचा आहे साठी, पंचमीचा आहे ऊन पासून, षष्टीचा आहे चाचीचे आणि सप्तमीचा आहे वरातमध्ये। हे प्रत्यय म्हणजे काय की आता समजा एका देवांनी असं म्हटलंय ना, तर मग तो कशाचा झाला प्रत्यय? प्रथम विभक्तीचा झाला। म्हणजे ह्या प्रत्ययानुसार ते सेंटेन्स कुठल्या विभक्तीचं हे आपण ओळखू शकतो। असं जर सांगितलं की 2 देवांना जेवायला बोलवले, असं सेंटेन्स जर असलं तर मग 2 देवांना, मग ओलाना द्वितीय विभक्ती, 2 देवांना म्हणजे द्वितीय विभक्ती द्विवचन, असं आपण आयडेंटिफाय करायचं असतं। ह्या प्रत्ययाचं कामाचे असतं की सेंटेन्स आयडेंटिफिकेशन। त्यानंतर आपल्याजवळ आलं की अनेक देवांपासून सर्व जगाला, सेंटेन्स लक्षात घ्या, अनेक देवांपासून सर्व जगाला सुरक्षा आहे। तर यामध्ये कसं येईल, अनेक देवांपासून, पासून हे कशाचं प्रत्यय? पंचमी विभक्तीचं। अनेक देव आहेत, मग बहुवचन झालं, म्हणजे पंचमी विभक्ती बहुवचनाचं हे सेंटेन्स आहे। हे असं आयडेंटिफिकेशनसाठी प्रत्ययाचा उपयोग असतो। त्याच्यामध्ये बघा आता देवः देवो देवः प्रथमा, हा टेबल पाठ करताना कसा पाठ करायचा? देवः देवो देवः प्रथमा, देवं देवो देवान द्वितीया, देवेन देवाभ्याम देवे तृतीया, देवाय देवाभ्याम देवेभ्य चतुर्थी, देवात देवाभ्याम देवेभ्य पंचमी, देवस्य देवयो देवानां षष्ठी, देवे देवयो देवेषु सप्तमी, हे देव, हे देवो, हे देवा संबोधन। तर या ठिकाणी देव या शब्दाचा अर्थ काय होतो? एक देव। देवो या शब्दाचा अर्थ काय होतो? 2 देव। देवा या शब्दाचा अर्थ होतो अनेक देव। असंच राम शब्द चालत काय? राम रामो रामः प्रथमा, राम म्हणजे एक राम, रामो म्हणजे 2 राम, रामा म्हणजे अनेक राम, असं त्या शब्दाचा अर्थ लक्षात असणं गरजेचं आहे। देव म्हणजे एका देवाला, देव म्हणजे 2 देवांना, देवान म्हणजे अनेक देवांना, देवेन म्हणजे एका देवाने, देवाभ्या म्हणजे 2 देवांनी, देवे म्हणजे अनेक देवांनी, देवाय म्हणजे एका देवासाठी, देवाभ्या म्हणजे 2 देवांसाठी, देवेभ्य म्हणजे अनेक देवांसाठी, देवान म्हणजे एका देवापासून, देवाभ्या म्हणजे 2 देवांपासून, देवेभ्य म्हणजे अनेक देवांपासून, देवस्य म्हणजे एका देवाचे, देवय म्हणजे 2 देवांचे, देवाना म्हणजे अनेक देवांचे, देवे म्हणजे एका देवामध्ये, देवे म्हणजे 2 देवांमध्ये, देवेशु म्हणजे अनेक देवांमध्ये। तर हे काय, हे जे आपल्याला अर्थ आहे हा प्रत्ययाच्या अर्थानुसार आपण बनवलाय। आता देवम, देवम हा द्वितीय विभक्ती एकवचनाचा आहे। द्वितीय विभक्तीमध्ये काय आहे? प्रत्यय ओलाना म्हणजे ला, म्हणजे एका देवाला। हे असं ह्या टेबलचं लक्ष आहे। हा एक टेबल तुम्ही थरली करा। हा एक टेबल जर कसा मिनिंग लावायचा, नंतर त्याचं सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे कसं आयडेंटिफिकेशन करायचं, हे या टेबल कळल्यानंतर बाकी टेबल ऑटोमॅटिक लर्न होतील। त्याच्यानंतर आता आहे सुप्रत्यय। सुप्तिंगंतम पदम असं सूत्र आपण याच्यामध्ये बघितलं, कुठल्या संज्ञा प्रकरणामध्ये। तर सुप्तिंगंतम पदम म्हणजे काय की नाम आणि सर्वनामांना सुप्रत्यय लागतो। तर सुप्रत्यय हा धातूंना कधीच लागत नसतो, लक्षात घ्या। नाम आणि सर्वनामांना सुप्रत्यय लागत असतो। तर सुप्रत्ययाचं काय आहे
तर नामाला नाम जेवढे असतील तेवढे सुप्रत्यय देखील असतील ना. मग आता आपण जो शब्द रूप बघितले, हे शब्द, या शब्दांना, हे शब्द जेवढे आहेत तेवढे सुप्रत्यय राहतील. कारण प्रत्येक शब्दाला म्हणजे प्रत्येक विभक्तीला आणि प्रत्येक वचनाला लागणार सुप्रत्यय हा वेगळा असेल. ओके, तर मग त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे, सगळ्यात पहिले विभक्तीचा कॉलम आहे. हा एक वचन आहे, हा द्विवचन आहे आणि हा बहुवचन आहे. तर मग असं बघत असताना प्रथमा विभक्ती, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. तर मग याचं काय आहे, प्रथम विभक्तीचं सुप्रत्यय सु औजस अम औट शस टाभ्याम्भिस डेभ्याम्भ्यस डसिभ्याम्भ्यस डस ओस आम डी ओस सु सु औजस. कसं पाठायचं, प्रथम विभक्तीचं काय प्रत्यय सु औजस, प्रथमा एकवचन सु, प्रथमा द्विवचन औ, प्रथमा बहुवचन जस, द्वितीया एकवचन अम, द्वितीया द्विवचन औट, द्वितीया बहुवचन शस, तृतीया एकवचन टा, तृतीया द्विवचन भ्याम, तृतीया बहुवचन भिस, चतुर्थी एकवचन डे, चतुर्थी द्विवचन भ्याम, चतुर्थी बहुवचन भ्यस, पंचमी एकवचन डसी, पंचमी द्विवचन भ्याम, पंचमी बहुवचन भ्यस, षष्ठी एकवचन डस, षष्ठी द्विवचन ओस, षष्ठी बहुवचन आम, सप्तमी एकवचन डी, सप्तमी द्विवचन ओस, सप्तमी बहुवचन सु, संबोधन एकवचन सु, संबोधन द्विवचन औ आणि संबोधन बहुवचन जस. म्हणजे विभक्ती आणि वचन यानुसार हे सुप्रत्यय आपल्याला लक्षात ठेवायचे. आता एक राम हा काय दिला, एक शब्द दिला आपल्याला, त्याला लागला आपल्याला सुप्रत्यय. म्हणजे सु लागला म्हणजे हे कशाचं रूप झालं, प्रथम विभक्ती एक वचनचं प्रत्यय. मग सुचा स होतो, सचा र होतो आणि रचा विसर्ग होतो. या संधीचा स्टेप ह्या नका लक्षात घेऊ, फक्त सुचा विसर्ग होतो. मग रामः हा काय झाला, प्रथमा विभक्ती एक वचन. कशावरनं ओळखलं आपण, या विसर्गावरनं ओळखलं. विसर्ग कशावरनं आला, हे सुप्रत्ययावरनं आला. म्हणजे जो काही शब्द बनतोय तो कशापासून बनतोय, त्या नामाला लागणाऱ्या सुप्रत्ययापासून त्याला तो कुठल्या विभक्तीचा आहे आणि कुठल्या वचनाचा आहे हे त्याला ओळखण्यात येते. ओके, तर आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो. सुप्रत्ययाचं ऍप्लिकेशन अजून कुठे कुठे आहे. आपल्याला समास या चॅप्टरमध्ये सुप्रत्यय कामात उपयोगात येतात. तर ते कसे येतात ते बघूयात. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. कृष्णस्य समीप. ओके, तर याचा अर्थ काय होतो, कृष्णस्य समीप, समीप म्हणजे जवळ, कृष्णस्य समीप म्हणजे कृष्णाच्या जवळ. हे समजत नसेल तर लोड घेऊ नका, फक्त त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला कुठे येणार आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कृष्णस्य समीप, स्य कृष्णाच्या, चा म्हणजे काय, षष्ठी विभक्ती झाली. मग कृष्ण काय एकच आहे, मग षष्ठी विभक्ती एक वचनीचा हा शब्द आहे. मग षष्ठी विभक्ती एक वचनाचा आपल्याकडे प्रत्येक आहे डस आहे. ओके, तर याच्यामध्ये मेन शब्द काय, कृष्ण आहे. मग काय होईल, कृष्ण डस समीप. कळलं तुम्हाला आता. अशाच प्रकारे दुसरं एक्झाम्पल जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपण घेऊया निर्मक्षिकम. निर्मक्षिकम, निर्मक्षिकम म्हणजे काय की मक्षिकांचा अभाव. ओके, तर मक्षिकम हा मक्षिकम शब्द आपण पहिले घेऊया. मक्षिकांचा अभाव हे जरी असलं तरी आता मक्षिका किती आहेत, एक आहे, दोन आहे की अनेक आहेत, अनेक आहेत. ओके, तर अनेक आहेत तर मग चाचीची म्हणजे षष्ठी विभक्ती, अनेक आहेत म्हणजे षष्ठी विभक्ती बहुवचन. षष्ठी विभक्ती बहुवचनाचं रूप काय, आम आहे. तर मग काय येईल, मक्षिका आम नीर. कळलं, इथे सुप्रत्ययाचा उपयोग झाला. म्हणजे सुप्रत्ययाचा उपयोग आपल्याला समासामध्ये येणार आहे. तर समासामध्ये याचा उपयोग करताना आपल्याला सगळ्यात पहिले तर हे जे आहेत आपले प्रत्यय, विभक्तीचे प्रत्यय, हे पाठांतर असणं अत्यंत आवश्यक आहे. हे प्रत्यय पाठ असले तर हे जे शब्दाचे अर्थ आहेत, प्रत्येक शब्दाचा अर्थ हा आपल्याला लक्षात राहील. आणि हे लक्षात राहिलं तर आपल्याला सुप्रत्यय यूज करणे कुठल्याही प्रकारे अवघड जाणार नाही. तुम्हाला कळतं हे कोऑर्डिनेशन करणं अत्यंत आवश्यक असतं. त्याच्यानंतर आपण शब्दरूपाचे नियम बघूयात. काही नियम आहेत. नियम पहिला, शब्दाच्या एकाच रूपामध्ये स्वरांचा अडथळा असताना रू, र आणि श या वर्णांच्या पुढे न आल्यास नचा न होतो. म्हणजे काय की रू, र,
आणि श यांच्या पुढे स्वर असतील आणि याच्या पुढे जर न असेल तर हा जो न आहे ह्या नचा न होतो. आता हे बघूया. हरिना, हर इना, र प्लस ई प्लस न, हा काय आला, र आला, त्याच्या पुढे स्वर आला ई, त्याच्या पुढे न आला, मग ह्या नचा काय होईल, न होईल. मग हरिनाचा काय होईल, हरिना. वृक्षेन, वृक्ष प्लस ए प्लस न आला स्वर, तर वृक्षेन आल्यानंतर ह्या नचा काय होणार आहे, न होणार आहे. लक्षात येते. म्हणजे काय, रू र, सिंपल लक्षात ठेवा, रू र आणि श यांच्या पुढे जर स्वर असतील, त्या स्वरांच्या पुढे न नळाचा असेल, कळतंय, तर त्या न नळाच्या जागी न बाणाचा होतो. नियम दुसरा, शब्दाच्या एकाच मध्ये स्वरांचा अडथळा असताना रू र आणि श आणि न यांच्यामध्ये क वर्गातील वर्ण, प वर्गातील वर्ण, य व र इत्यादी वर्ण असल्यास नचा न होतो. म्हणजेच काय म्हणायचं त्यांचं, रू र आणि श यांच्यामध्ये क वर्गातील वर्ण असतील, प वर्गातील वर्ण असतील किंवा य व र हे वर्ण असतील, हे असल्यास त्या नचा न होतो. म्हणजे काय, आता रू आहे बरोबर आहे आणि इथे ह आहे बरोबर आहे आणि स्वर पण आहेत, म्हणजे स्वरांचा अडथळा पण आहे आणि ह पण आहे, तर मग ह्या नचा काय होईल, न होईल. मग काय होईल, गृहेन. रामेनचं काय होईल, रामेन. राम प्लस ई प्लस न आलं, म्हणजे स्वरांचा अडथळा. हे बघा, हे सांगतो, राम प्लस ई प्लस न, कळलं. तर मग याच्यामध्ये काय आलं, म पण आला, प वर्गातील वर्ण, स्वर पण आला, मग या नचा काय होईल, न होईल. सिंपल. हे बघा इथे झालेलं दिसतं आपल्याला, रामेन, रामानाम, नृपेन, नृपानाम. तर हे नियमानुसार होते. हे नियम, 2 नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे अत्यंत आवश्यक. सगळ्यात मेन मुद्दा, आता इतके सारे शब्द आपण बघितले सिलेबसमध्ये, ते सिलेबसमधले शब्द पाठांतर कसे करायचे याच्यासाठी एक सोपी पद्धत सांगतो. ही पद्धत जर तुम्ही अप्लाय केली तर 101% एका आठवड्याच्या आत तुमचे सर्व शब्द तोंडपाठ राहतील. आणि ते करायचेच आहे. जोपर्यंत शब्द पाठांतर होत नाही तोपर्यंत आपण कुठलाही टॉपिक सॉल्व्ह करू शकत नाही. असं जर वाटत असेल की शब्द न पाठ करता आपण पूर्ण संस्कृत करूयात, तर ते इम्पॉसिबल आहे, ते करूच नाही शकत आपण. ते बघा, सगळ्यात पहिले काय करायचं, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी हे जे शब्द आहेत हे एक सोबत पाठ करायचे आपल्याला. समजा पुल्लिंगी, एक पेज तयार करा, त्याच्यावर सगळ्यात पहिले पुल्लिंगी, नंतर स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. हे बघा, हे पुल्लिंगी आहे, हे स्त्रीलिंगी आहेत आणि हे नपुंसकलिंगी आहे. मग याच्यामुळे काय होणार आहे की पुल्लिंगी मधला आकारांत शब्द, स्त्रीलिंगी मधला आकारांत शब्द आणि नपुंसकलिंगी मधला आकारांत शब्द, हे तिघ शब्द कंपॅरेटिव्ह स्टडी करायचे. कळतंय, पुल्लिंगी मधला आकारांत, स्त्रीलिंगी मधला आकारांत आणि नपुंसकलिंग मधला आकारांत, हे तिघ शब्द कंपॅरेटिव्ह स्टडी केल्यावर त्या आकारांतामध्ये बरेच शब्द कॉमन असतील. मग फक्त डिफरन्स जिथे असेल ना ते शब्द आपल्याला क्लिक करायचे. कळतंय. म्हणजे आता देव शब्द पाठ करा. इथेच सांगतो तुम्हाला, देव देवो देवा प्रथमा, देवम देवो देवान द्वितीया, देवेन देवाभ्याम देवे तृतीया, देवाय देवाभ्याम देवे चतुर्थी, देवात देवाभ्याम देवे पंचमी, देवस्य देव देवानाम षष्ठी, देवी देव देवीची सप्तमी. हे देव हे देवा संबोधन. आता स्त्रीलिंगीमध्ये आकारांत शब्द काय, अकारांत नाहीये स्त्रीलिंगमध्ये. म्हणजे आकारांत शब्द आला तर स्त्रीलिंगी राहील का, तो कधी नाही राहणार, का स्त्रीलिंगीमध्ये आकारांत नाहीच आहे. स्त्रीलिंगीमध्ये आकारांत शब्द आहे. म्हणजे आकारांत कोणता आहे, माला आहे. तो काय, माला माले माला प्रथमा, माला माले माला द्वितीया, मालाया मालाभ्या माला बी तृतीया, मालाय मालाय माला चतुर्थी, मालाया मालाभ्या माला बे पंचमी, मालाया मालाय माला नाम षष्ठी, मालाया मालाय माला सप्तमी. हे माले हे माले हे माला संबोधन. जर शब्दात तुम्हाला असा शब्द आला, आकारांत शब्द आला आणि तुम्हाला ओळखायला लावलं की हा शब्द कशाचा आहे, आणि तिथे 4 ऑप्शन आहेत, त्याच्यापैकी 3 ऑप्शन पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी आणि एकच ऑप्शन स्त्रीलिंगी, तर तुम्ही काय टिक कराल, ऑब्व्हियसली स्त्रीलिंगी टिक करणार ना, कारण पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगीमध्ये तर आकारांत शब्द नाहीच आहे. हा फायदा केव्हा झाला तुम्हाला ओळखण्याचा, जेव्हा तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी करताय तेव्हाच होतोय. कळतंय. आता इकारांत शब्द घ्या. पुल्लिंगीमध्ये इकारांत शब्द मुनी घेतला, स्त्रीलिंगीमध्ये मती घेतला आणि नपुंसकलिंगीमध्ये वारी घेतला. तर मग हा रस्व इकारांत आहे ना, रस्व इकारांत आहे ना. तर रस्व इकारांतमध्ये मुनी मुनी मुनय प्रथमा, इकडे काय मती मती मतय प्रथमा, इकडे काय वारी वारणी वारणी प्रथमा. हे बघा सेम आहे, मुनी मुनी मुनय प्रथमा, मती मती मतय प्रथमा. इकडे काय मुनी न मुनी मुनी न द्वितीय, इकडे काय मती न मती मती द्वितीय. म्हणजे काय की तुम्हाला डिफरन्स ओळखण्याला सोपं जाणार आहे, इझी. त्याच्यानंतर दीर्घ इकारांत, पुल्लिंगीमध्ये पण दीर्घ इकारांत शब्द नाहीये आणि नपुंसकलिंगीमध्ये पण दीर्घ इकारांत शब्द नाही. जर दीर्घ इकारांत शब्द आला तर तुम्ही ओळखण्यास किती सोपं जाईल सांगा बरं का.
दीर्घ इकारांत आला म्हणजे तो ऑब्व्हियसली स्त्रीलिंगी शब्द राहील ना. दीर्घ इकारांत असलं म्हणजे पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी नसणार असतो. मग त्याच्यामुळे एकच शब्द पाठ करा. आणि आता जर तुमचा कम्पॅरेटिव्ह केला नसता, तुम्ही फक्त पाठांतर करत राहिले असते, तर तुम्हाला ओळखता आलं नसतं की तो पुल्लिंगी, स्त्रीलिंगी का नपुंसकलिंगी. तुम्ही तिघायच्यात ट्राय केला असता. तर हा कम्पॅरेटिव्ह स्टडी तुम्हाला कसा उपयोगाचा येईल हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर उकारांत मध्यकांता गुरु, स्त्रीलिंगामध्ये धेनू आणि इकडे मधु. हा तर सेमच आहे. गुरु गुरु गुरव प्रथमा, धेनू धेनू धेनव प्रथमा, गुरुम गुरु गुरु नद्या, धेनुम धेनू धेनू द्वितीया, गुरुना गुरुभ्याम गुरु द्वितीया, धेनवा धेनुभ्याम धेनू द्वितीया. आता इथे काय धेनवा आलंय. तर म्हणजे काय डिफरन्स आयडेंटिफाय करायचा आपल्याला. आता दीर्घ उकारांत, दीर्घ उकारांत पुल्लिंगामध्ये पण नाही, नपुंसकलिंगामध्ये पण नाही, तो फक्त स्त्रीलिंगामध्येच आहे. म्हणजे दीर्घ उकारांत शब्द आला तर ऑब्व्हियसली स्त्रीलिंगाचाच राहणार आहे. त्यानंतर ऋकारांत शब्द पितृ, मातृ आणि धातृ. त्यानंतर गो शब्द, गो शब्द हा म्हणजे ओकारांत शब्द हा फक्त पुल्लिंगातच आहे. तर ओकारांत शब्द आला तर तो स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगाचा राहणारच नाही. त्याच्यामुळे ओकारांत शब्द आला तर तो गो प्रमाणेच चालणार आहे. नकारांत आला तर तो पुल्लिंगात राहील, नपुंसकलिंगात राहील, स्त्रीलिंगात राहणार नाही. सकारांत शब्द आला तर तो पुल्लिंगात पण राहील, स्त्रीलिंगात पण राहील, नपुंसकलिंगात पण राहील. त्यानंतर जर तकारांत शब्द आला तर तो तिघ ठिकाणी राहील. इकडे काय आता मरुत मरुतो मरुत प्रथमा, इकडे काय योषित योषितो योषित प्रथमा, जगत जगती जगंती प्रथमा. आता हे बघा, एक मजेशीर गोष्ट अशी की नपुंसकलिंगी शब्दामध्ये प्रथमा आणि द्वितीय सेम असतं. सेम. तुम्हाला अजून एक ठिकाण दाखवतो मी. हे बघा, नपुंसकलिंगी शब्दामध्ये प्रथमा आणि द्वितीय विभक्ती सेम असतात. दंडी दंडिनी दंडिनी प्रथमा, दंडी दंडिनी दंडिनी द्वितीय. अजून इकडे पण दाखवून देतो वाटलेस. हे बघा, मन मनसी मनांसी प्रथमा, मन मनसी मनांसी द्वितीय. म्हणजे नपुंसकलिंगी शब्दामध्ये प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती ॲज इट इज असते. आणि बाकीचं तर मग सेमच आहे ना. आकडे बघा, दंडीना दंडीभ्याम दंडीबी, इकडे काय मनसा मनोभ्याम मनोभी, दंडीना दंडीभ्याम दंडीभ्य, मनसे मनोभ्याम मनोभ्य, दंडीना दंडीभ्याम दंडीभ्य, मनसा मनोभ्याम मनोभ्य. म्हणजे काय की हे केव्हा पॉसिबल होणार तुम्हाला, जेव्हा तुम्ही पाठांतर कराल तेव्हा. ही जी PDF आहे ही शब्दांची, हा जो चार्ट बनवलाय मी, हा चार्ट तुम्हाला मी आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलवर सेंड करून देतो. त्यामुळे काय होईल, तुम्ही ॲज इट इज जरी कॉपी केला हा चार्ट आणि ते तसंच पाठ केलं तरी तुमचे ऑटोमॅटिक शब्द पाठांतर होऊन जाणार आहे. आणि आपल्याला शब्द पाठांतर का करायचं तर तुम्हाला आता कळालंच असेल की समासमध्ये आपल्याला हा ऍप्लिकेशन लागणार आहे. त्यानंतर शकारांत शब्दामध्ये कीदृश आहे. शकारांत, आता हे बघा, इकडे शकारांत कोणता आहे आणि हा श कोणता आहे. हा षटकोणाचा श, हा शामृगाचा श आहे. नंतर शकारांत इकडे सर्पिस शब्द आहे. आणि चकारांत शब्द हा फक्त स्त्रीलिंगात असतो. पुल्लिंग आणि नपुंसकलिंगामध्ये चकारांत शब्द नसतो. आणि त्याच्यात पण मेन म्हणजे वाच शब्द आहे. तो पण तो कसा चालते, वाकह वाचो वाच प्रथमा, वाचम वाचो वाच द्वितीय, वाचा वाग्भ्याम वाग्भी तृतीय, वाचे वाग्भ्याम वाग्भ्य चतुर्थी, वाचे वाग्भ्याम वाग्भ्य पंचमी, वाच वाचो वाचाम षष्ठी, वाची वाचो वाक्षु सप्तमी. हे वाक, हे वाचो आणि हे वाचा संपदा. तर हे शब्द किती आहेत, एक काउंट करू फक्त आपण. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 27 28 29. म्हणजे काय की 29 शब्द तुम्हाला पाठांतर करायचे फक्त. किती, 29 टेबल. हे 29 टेबल पाठ केले तर तुमचं पूर्ण शब्दरूप कव्हर होऊन जाणार. पूर्ण जेवढे किती सिलेबसला शब्द आहेत तेवढे सगळे आपले कव्हर होऊन जाणार. इथे बघा किती शब्द आहेत. हे सगळे शब्द 29 शब्दांमध्ये तुमचे होऊन जाणार. चला पुढे बघूया. आपण मेन टॉपिक कडे येऊया. काल आपलं माहेश्वरी सूत्र घेतलं. तुम्ही बऱ्याच लोकांचे ज्यांचं पाठांतर नसणार त्यांनी पाठांतर देखील केलं असेल ते. तर बघूया माहेश्वरी सूत्र. माहेश्वरी सूत्र किती आहेत, 14 आहेत. तर माहेश्वरी सूत्रात करत असताना असं पाठ करूयात. ऐऊन रुल रुक ए ओ ऐ औच हय वरट लन यमंगननम झबय घडदश जबगडदश खफ छटत चटतो कपय शशसर आणि हल. काय, ऐऊन रुल रुक ए ओ ऐ औच हय वरट लन यमंगननम झबय घडदश जबगडदश खफ छटत चटतो कपय शशसर आणि हल. असं थोडं त्याला रिदम द्या म्हणजे ते लक्षात राहील. तर आता आपल्याला बघायचं आहे प्रत्याहार फॉर्मेशन. अन प्रत्याहार हे सगळं केले. अन, आता अन प्रत्याहार कसा बनेल. शेवटचा शब्द
प्रत्येक उपदेशाचा शेवटचा शब्द हा इतसंज्ञक असतो. कुठल्या सूत्राने? हलंत्यम या सूत्राने. तर मग इतसंज्ञकाचा लोप होतो. कशाने होतो? तस्य लोप. कळतंय? तर मग आता अन प्रत्यार बनवायचा आहे. तर जो शेवटचा असतो ना त्याचा काउंट नाही करायचं. त्याच्या अगोदरचे जेवढे पण आहे तेवढे सगळे वर्ण त्या प्रत्यारात येणार. मग आता याच्यामध्ये कुठकुठले येणार आहे? अ येईल, ई येईल आणि ऊ येईल. कळाले? आता समजा अक प्रत्यार आपल्याला, तर अक प्रत्यार येणार. तर अक प्रत्यारामध्ये कुठून कुठपर्यंत वर्ण येणार आहे? इथून इथपर्यंत. तर मग इथून इथपर्यंत येणारा किती इतसंज्ञक बनत आहे? 2 इतसंज्ञक बनत आहे. मग हा पण शेवटचा वर्ण येणार नाही, हा पण येणार नाही. मग कुठकुठले येतील? फक्त अ, ई, ऊ आणि रू. कळतंय? म्हणजे जो शेवटचा शब्द आहे, बघा काहीच नाही कळाला ना उपदेशाचा, म्हणजे जो ऐऊन मधला शेवटचा कोणता आहे? न. त्याला घ्यायचंच नाही प्रत्यार बनवताना. रूल मधला शेवटचा शब्द कुठला आहे? क. तर तो घ्यायचाच नाही. म्हणजे जो शेवटचा ना त्याला सोडूनच द्यायचं. काहीच नाही समजलं तर. आणि असं तर काही नाही की आपल्याला समजणार नाही इतक्या वेळ सांगून पण. तर मग पुढे बघूया. आता पुढे एच प्रत्यार बघूया. एच अच प्रत्यार बघूया. अच प्रत्यार मध्ये कसं होईल? इथनं चालू होईल तर ह्या च पर्यंत. अच प्रत्याहारला स्वर देखील म्हणतात. अच प्रत्याहारामध्ये पूर्ण स्वर येतात. लक्षात ठेवा, बऱ्याच ठिकाणी येतात अच प्रत्याहार. अच प्रत्याहार आले म्हणजे सर्व स्वर. तर अच प्रत्याहारामध्ये कुठकुठले वर्ण येतील? अ, ई, ऊ. न येईल का? नाही, कारण तो इतसंज्ञक आहे, चालला जाईल कट. नंतर काय येईल? रू, नंतर रू. क येईल का? नाही, कट. त्याच्यानंतर काय येईल? ए, ओ. न येईल का? नाही, कट. त्याच्यानंतर काय येईल? ए आणि औ. कळलं? म्हणजे किती वर्ण येत आहे? 3, 3, 6, 3, 9. अच प्रत्याहारामध्ये किती वर्ण येतात? 9 वर्ण येतात. आता कळलं? म्हणजे कुठला वर्ण प्रत्याहार बनवताना आता आपल्याला अच प्रत्याहार आलं तर आपल्याला त्याचे वर्ण सांगता आले पाहिजे. अशा प्रकारे आता समजा आपल्याला कुठलाही प्रत्याहार दिला तो आपल्याला सांगता येणं अत्यंत आवश्यक आहे. आता पुढे बघूयात आपण अल प्रत्याहार. अल प्रत्याहार बघायचा आपल्याला. तर अ पासून तर ल पर्यंत. आता ल कुठे शोधा बरं का तुम्ही? हा ल शेवटचा. हा ल नाही घ्यायचा आपल्याला. आणि हे बघा आता इथे कन्फ्युजन मस्त मजेशीर आहे. आपल्याला काय बघायचंय? अल प्रत्याहार आहे. तर प्रत्याहारातला हा जो शेवटचा वर्ण असतो ना ल, हा शेवटचाच बघायचा असतो. आता ल इथे पण आहे आणि ल इथे पण आहे. तर मग तुम्ही हा ल पकडून घ्या असं नाही, असं बिलकुल नाही जाणार. ल जिथे शेवटचा आहे तिथपर्यंत आपल्याला घ्यावा लागणार. पहिला ल हा इतसंज्ञक नसतो, तो प्रत्याहार फॉर्मेशनची स्टार्टिंग करत असतो. तर अल प्रत्याहार म्हणजे इथून ते इथपर्यंत पूर्ण घ्यायचा. आता पूर्ण प्रत्याहार एक लिहून बघू आपण. तर बघूया. अ, ई, ऊ. न घ्याल का? नाही, कारण का नाही घेणार? हलंत्यमने इतसंज्ञक झाला, तसे लोपाने त्याचा लोप झाला. त्यानंतर रू, रू. क घ्याल का? नाही. त्यानंतर काय केलं? ए, ओ. घ्याल का? नाही. त्यानंतर काय केलं? ऐ, औ. च घ्याल का? नाही. त्यानंतर काय केलं? ह, य, व, र. ट घ्याल का? नाही. त्यानंतर काय केलं? ल. ओके. न घ्याल का? नाही. त्यानंतर काय केलं? य, म, ग, न, न. म घ्याल का? नाही. त्यानंतर काय केलं? झ, नंतर भ. य घ्याल का? नाही. त्यानंतर काय केलं? घ, नंतर ढ, नंतर ध. श घ्याल का? नाही. त्यानंतर काय केलं? ज, ब, नंतर ग, नंतर ड, नंतर द. श घ्याल का? नाही. त्यानंतर ख, त्यानंतर फ, त्यानंतर छ. ठ घ्याल का? नाही. त्यानंतर थ, त्यानंतर च, ट, त. व घ्याल का? नाही. त्यानंतर क, प. य घ्याल का? नाही. श, स, स. र घ्याल का? नाही. आणि ह. कळालं? तर कोणाला काहीच कळालं नसेल, मी इथे जिथे जिथे टिक मारली तेवढ्या वर्णांना इतसंज्ञक होतो, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे किती वर्णांना इतसंज्ञक होतो मोजात बघा आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. सूत्र 14 आहेत पण इतसंज्ञक 15 आहेत. लक्षात ठेवा. MCQ सूत्र किती आहेत? 14 आणि इतसंज्ञक किती आहेत? 15 आहेत.
कारण 15 का बरं 11व्या सूत्रामध्ये 2 इत्संज्ञक बनत आहे. कळालं? हा ऍप्लिकेशन बेस माझ्या सूत्रात लक्षात. आता झर प्रत्यार घेऊ आपण. एक सोपा घेऊया, जश प्रत्यार घेऊ. जश आता श बघायचा आपल्याला. जश कुठला प्रत्यार आहे? जश प्रत्यार. जश प्रत्यार. आता ज कुठे स्टार्टिंगला बघा बरं का इथे. हा ज आहे. श कुठे शेवटी? हा श आहे. तर मग याच्यामध्ये ह्या प्रत्यारामध्ये कुठले वर्ण येतील? ज, ब, ग, ड आणि द. श येईल का? नाही, इत्संज्ञक. ओके. आता प्रत्यार फॉर्मेशन तर तुम्हाला कळालंच असेल इतके सारे एक्झाम्पल घेतल्यानंतर. अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर संपलेलं आहे. तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं कळतंय का? प्रत्येक वेळेस एक पूर्ण लेक्चर थरली घेतो. हे विभक्तीचे प्रत्यय पाठ करायचे. ते प्रत्यय पाठ केल्यानंतर ही सर्व शब्दांचे अर्थ लक्षात घ्यायचे. ते लावल्यानंतर या शब्दानुसार बाकीचे शब्द लावण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आता देव शब्दाचं पाठांतर केलं तुम्ही, त्याच्यानंतर राम शब्द घ्या आणि राम शब्दाचं सर्व कोऑर्डिनेशन लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आता राम, रामो, रामाव्रतामध्ये 1 राम, 2 राम, अनेक राम. रामाय रामाभ्याम रामेभ्य पंचमी म्हणजे काय? एका रामासाठी, 2 रामांसाठी, अनेक रामांसाठी, असं सर्व कोऑर्डिनेट करा. त्याच्यानंतर सर्व सुप्रत्यय पाठ करा. सुप्रत्यय पाठ केल्यानंतर त्याचं हे जे प्रत्यय, हे प्रत्यय ह्या शब्दांसोबत लावण्याचा प्रयत्न करा. कारण हे प्रत्ययाशिवाय ह्या प्रत्ययांशिवाय हे शब्द तर काही तयार होत नाही. त्यामुळे ते प्रत्यय लावून हे लावण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर हे दोघं नियम पाठ करा. हे दोघं नियम पाठ केल्यानंतर हे नियमाचं कुठे अप्लाय होत आहे, कोणकोणते शब्द तसे तुम्हाला भेटत आहेत ते शब्द काढा. नाही तर तुम्हाला शब्द पाठांतर करताना अचानक न आणि न MCQ मध्ये दोघं न दिले तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कुठला न यूज करायचा आहे. त्याच्यानंतर हे जे शब्द दाखवले तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी, हे असे 3 कॉलम करायचे. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. ओके. यामध्ये देखील जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.